नमस्कार जयवंतजी. ते तुम्हाला रिकमेंड केलं 3 किलो, तुम्ही 4 किलो कशाला वापरले? ते फक्त आलं आणि झेंडू. हा, डाळिंबीला अगोदर डोस दिला होता, त्याच्यामुळे काय आहे डाळिंबीला डोस देता आला नाही विनसॉइल वापरून. हा, तर आता मी डाळिंबीला सुद्धा हा, हे आलेला दुसरा डोस देते वेळी हा. त्याला सुद्धा ते डोस देणार. फरक एक तर अच्छा. पीक जोमदार येते हा. आणि जमीन त्या पिकाच्या मुळाभोवतालची भुसभुशीत राहते. भुसभुशीत पाणी कमी लागते. पाणी कमी लागते. पाणी कमी लागते. हे आता हे पीकच सांगतंय ना. पीक आमचं ह्याच्या पूर्वी आम्ही आलं लावलं होतं, पण ह्या पद्धतीचं आलं नव्हतं. हा, हा, हा. बरोबर. बांड्यांची संख्या जी आल्याच्या ते 25-30 बांड्या निघाल्या एका फणीला. अच्छा अच्छा अच्छा. ह्या ज्या बांड्या आहेत ह्या 25-30 बांड्याचं साईज आहे. मोजल्या तर हे 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 3, 15, 18, 20, 21 अजून निघणार. फुटवे जास्त. फुटवे जास्त म्हणजे जितके फुटवे तितकं फणीच्या बाहेर आलेलं आहे तिथे. हो, बरीच्या बाहेर आला. बरीच्या बाहेर. हो, इथून आलं दिसतंय ते तिथे. बांडीची साईज आहे तिचा सुद्धा आकार मोठा होतो बरं का. नेहमीच्या आल्यापेक्षा साईज मोठी होती. बरोबर. जास्त आली की उत्पन्नात ऑटोमॅटिकली वाढ झाली ना. मला दरसालपेक्षा 1.5 पटीपेक्षा जास्त वाटतं उत्पादन. तुम्ही जरा बारकाईनं बघा. आता इथं झेंडूचं झाड लावलेलं आहे त्यांनी. इथं एक डाळिंबाचं एक झाड आहे, त्याच्यानंतर पुढे परत झेंडूचं झाड आहे, त्याच्यानंतर डाळिंबाचं, मध्ये झेंडू परत डाळिंब, आणि दोन्ही बेडच्या मध्ये त्यांनी आलं घेतलेले, म्हणजे डाळिंबाच्या दोन्ही हे आंतरपीक आहे. पण इथं कुठेही जागा त्यांनी मोकळी सोडली नाही. ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की हे किती बारकाव्याने शेती आणि कशा पद्धतीने करता आहेत ते. ये जो तरीका आपने दिखाया ना, आप अभी शेतकरी को बता रहे हो कि कैसे एकर का भरपूर वापर हो सकता. विनसॉइल मुळे होतंय काय, मिश्र खत जी आहे ती पाण्यामुळे जी खाली जाणार ती खाली जाऊन देत नाही ना. बरोबर. त्या पिकाच्या मुळाभोवतीच ते राहते. मिश्र खत अधिक ते विनसॉइल काय होते खाली जाऊन देत नाही. बरोबर. त्या मुळांनाच भेटते. त्यामुळं काय होते मुळांच्या भोवती भुसभुशीतपणा राहतो आणि पिकाची वाढ जोमान होती. विनसॉइल वापरलंच पाहिजे. वापरलंच पाहिजे. बरोबर आहे. गहू ज्वारीला सुद्धा उपयोग आहे. सर्व पिकांना विनसॉइल वापरलंच पाहिजे. मिश्र खताचा डोस देताना विनसॉइल हे असलंच पाहिजे. तुमच्या म्हणतीनुसार एक नियम झाला की तुम्ही मिश्र खत वापरते, तुम्ही विनसॉइल पाहिजे. तुम्ही विनसॉइल वापरताना तुम्ही तुमचे मिश्र खताचा पूर्ण वापर करते, त्यामुळे उत्पादनामध्ये 1 एकर मध्ये सर्वसाधारण एक 10 गाड्या आपल्याला उत्पादन भेटतं. फार जास्त उत्पन्न नसते. जास्त 10 गाडी मतलब 10 गाड़ी में 50 टन. ये 5 क्विंटल की एक गाड़ी है. 5 क्विंटल यानी कि 5 टन हो गया. हाँ. तो अभी आपको लगता है 7-7.5 टन आना चाहिए. अभी तो 10 टन से ऊपर आएगा. दुप्पट. यानी ये जो 4 किलो का खर्चा है उसके सामने ये उत्पन्न जो है आप भरपूर विनसॉइल वापरलंच पाहिजे.